ओ सर नमस्कार. नमस्कार. ऐका ना, मला एक एनसी नोंदवायची होती. अच्छा, ती अशी नोंदवायची का आपल्या गावामधले? सावकाश बसा, इथे बसा. आपल्या गावातले 3 जण आहे, सरपंच, बाबूराव आणि अजून एक जण आहे. त्याला ताण देतात होते, आमल्या वगैरे म्हणतात त्यांना. इतके त्रास देतात ना. मी अंगणवाडीमध्ये काम करते. मी जायला जरी लागले ना माझ्या ह्याच्या कामावर, तर माझ्या मागं काय येतात, उलट पालट काय बोलता. अच्छा, खूप त्रास देतात. मग असे लोक या गावांमध्ये तुम्ही काही करत नाही का यांचं? नाही, ऍक्च्युली आमच्याकडे अशी काही कंप्लेंट आलेली नाही. कंप्लेंट आली तर आम्ही ऍक्शन 100% घेऊ. तुम्ही आता माझी कंप्लेंट घेऊ शकता. हो, नक्की. हो, मला खूप त्रास होतो. एक मिनिट. त्यांना तुम्ही ओळखता का? हो हो, ते आमच्या मागच्या गल्लीतच राहत. त्यांच्याशी काही तुमची मैत्री वगैरे? काहीच नाही, काही संबंध नाही. मी आत्ताच आली 2 महिन्यापूर्वी या गावात. डायरेक्टली कोणी कसं बोलवलं? त्यांचं असं म्हणणं आहे की तो म्हणजे ह्या गावामधल्या बायांना सगळ्यांना माहिती त्यांचं कसं बोलणं चाललंय, म्हणून त्यांच्या गावात कोणीच बोलत नाही त्यांच्यासोबत. पहिल्या दिवशी मी आले ना, तेव्हा मी नेमकं ते बाबूराव जे आहेत त्यांना विचारलं गेलं माझ्याकडून, दादा ह्या गावात कुठेतरी मला रूम भेटेल का चांगली, कारण मला इथं अंगणवाडीमध्ये काम करायचंय. तर ते त्यांच्या घरी घेऊन गेले मला. अच्छा. हा, तर मग म्हणे माझी बायको ते नाही इथे, तुम्ही इथे राहू शकता. म्हटलं तुमच्या घरी मी कशी राहणार म्हटलं. मग म्हणे काय, म्हणे राहू शकता म्हणे, असं माझ्या घरी कोण नाहीये, मी आणि तुम्ही राहता येईल. मग मी त्यांना म्हटलं का तुम्ही एक काम करा, म्हटलं आता मला भेटले, परत मला भेटायचं नाही तो म्हटलं. घोटाळे सरपंच ना? हा. एक मिनिट त्याला बोलून घेऊ. हॅलो. नमस्कार सरपंच. नमस्ते दादा, बोला. पोलीस चौकीला का? कोणत्या पोलीस चौकीला? आपल्या गावातले. म्हणजे नाही, शहर का ग्रामीण? ग्रामीण. का हो दादा, काय झालं? तुम्ही या, सांगतो तुम्हाला. जरा काम होतं, मला शिन्नरला जायचं होतं. अर्जंट तुम्हाला यावं लागेल सरपंच. ठीक आहे तुम्हाला विनंती करतो, नाहीतर आम्हाला नावीला जर उचलायला यावं लागेल तुम्हाला. नाही, अहो येतो. लवकर या. हो येतो लगेच. ठीक. अजून दुसरे जे 2 होते, तुम्ही जे 2 बोलले, अजून कोण? बाबूराव आणि अमोल. त्याचा नंबर नाही माझ्याकडे. ते जे आता मी ज्यांना फोन केला होता ना, त्यांना सांगा ते त्यांना सोबत घेऊन येतील. अजून दुसरा एक बाबूराव, ते त्यांच्या ओळख, ते 3 मित्रच असतात, ते नेहमी सोबतच राहतात मी गावामध्ये. त्यांना सरपंचाला एकट्यालाच बोलवलं. हा, मग तुम्ही त्यांना बरं, सांगा. सरपंचाला येऊ द्या, त्यांना दोघांना नंतर बोलून घेऊ आपण. बरं, ठीक आहे. सरपंच येतीलच आता, येतो म्हणे 10 मिनिटात. बरं, चला, तुमचं नाव सांगा मॅडम. माझं नाव गंगी राऊत. गंगी का गंगूबाई, काय नेमकं? म्हणजे मला गंगूबाईच म्हणतात. गंगूबाई म्हणता ना, मग बाई म्हण ना. गंगी काय? राऊत. अच्छा. काय 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 समस्या काय? ते गावातले हे अमोल, बाबूराव आणि सरपंच हे खूप त्रास देतात. अमोल, बाबूराव आणि सरपंचाचं काय नाव आहे? भास्कर. मला पण भास्कर घोटाळे फार फेमस आहे बरं का ते. हो का? सरपंच. नमस्कार. हा, नमस्कार सरपंच, या ना, बसा ना. काय तुमचा फोन आला, मी गाडीला किकच मारित होतो. अच्छा. शिन्नरला काम होतं जरा, पण मग तुम्ही लयच पुढचं बोलले मला, म्हणून. तुम्ही पराक्रम चांगले केले ना, बसायचं नाही तर राहायचं. बसतो ना, स्टूल घेतो. नाही, बसायचं नाही. आम्हाला कमराचा प्रॉब्लेम आहे. बसायचं नाही. ठीक आहे. आणि जे विचारलं जाईल ते विचार. हो. यांना ओळखता का तुम्ही? थोडं आमच्या गावामध्ये सर्व्हिस करतात वाटतं काही. यांचा असा आरोप आहे तुमच्यावरती. माझ्यावर? हो, तुमच्यावर. कसला आरोप आहे? का तुम्ही त्यांची खोड काढतात. अच्छा, म्हणजे माझ्या विरोधात तक्रार द्यायला आल्यात का काय? हो, झाली, यांची झाली. म्हणजे मला न विश्वासात घेता तक्रार पण नोंदवली तुम्ही? तुम्हाला इथं काय जेवण करायला बोलावलं का? नाही दादा, तुम्ही तुमचं काम तुमचा केलं. आदर करतो म्हणजे काय इथं जेवण करायला बोलावलं? हा, जे विचारलं ते उत्तर द्या. त्या दिवशी मी गावातून जेव्हा शाळेमध्ये चालली होती, त्यावेळेस तुम्ही सगळेजण मिळून मला हसत होते जोरजोरामध्ये. का हसत होतं, कारण काय? म्हणजे मी? हो, तुम्ही पण होते, बाबूराव होता आणि तो अमोल होता. कोण? बरोबर. बाबूराव आणि अमोल असतील, हा. पण मला हसायला काय? मला किती बी मोठा इनच जरी घडला ना. गावातल्या बाया मला सांगत होत्या का ते 3 जण चांगले नाही म्हणून ते बायांना बघून हसत राहतात. तुम्ही जर मला असं त्रास दिला. सरपंच बघा दादा,
सरपंच तुम्ही ऐकलं का त्यांचं सरपंच वाक्य? ऐका, ती बाई खोटं बोलत नाही. सगळ्या बाया सांगत होत्या का हे त्रास. अहो पण मला त्रास दिला सरपंच साहेब तुम्ही. तुम्ही तर म्हणता सगळ्या बाया त्रास बोलत मग होत्या. मी सगळ्या बायांसोबत बोलली ह्या विषयावर का हे लोक असे का करतात म्हणून. तेव्हा त्यांनी सांगितलं का हे लोक चांगले नाही आहेत तिघं पण. सरपंच. तर आम्ही चुकून यांना सरपंच म्हणून निवडून दिलेलं आहे. आम्हाला यांचं सरपंच पद फक्त निघायची वाट बघतोय आम्ही. बघितलं, लोकांच्या सांगण्यावरून माझ्या नावाची बदनामी करू राहिली ही मॅडम आणि तक्रार नोंदू राहिली. त्यांच्याच तोंडून काय ऐकू येऊ राहिलं. सरपंच ही तुमची पहिली केस नाही. तुमच्या केस दाखवू का पहिल्या नका दाखवू, पण ह्या महिलेची पहिली केस आहे ना. महिलेच्याच केस अहो हा ना, दाखवतो ना मला. ही किती आहे? 1 2 3 केसेस आहे तुमच्या. असू द्या असू द्या, पण ही महिला पहिल्यांदा माझ्या विरोधात तक्रार देऊ राहिली ना. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या महिला आहे. प्रत्येक वेगवेगळ्या महिला आहे. दादा अहो तुम्ही आता हे प्रकरण जर कोर्टात- आणि सरपंच असून तुम्ही जर असे वागत असाल तर हे लाजिरवाणी गोष्ट ही. हे बघा, कोण कसं वागतं त्यापेक्षा कोण कसं बोलतं याचं नीट तुम्ही अवलोकन करा ना. ही महिला खोटं बोलते का? तक्रारदार महिला कशी बोलू राहिली. खोटं बोलते का? थांबा एक मिनिट. ही महिला डायरेक्ट म्हणू राहिली एक मी मिनिट थांबा. बायांना एक विचारलं. मिनिट थांबा. अमोल आणि बाबूराव हा, या दोघांना फोन करून बोलून घ्या. मी फोन करू का? हा मग. अहो ते माझे कार्यकर्ते आहेत. मी फोन केल्यावर आणि ते म्हणा पोलीस स्टेशन. हे त्यांना बघा, बोलून घ्या. सरपंच साहेब, हा. मी एकदम प्रेमाने इथे सांगायला लागले. तुम्ही दोघं तिघ जण इतकी छेडछाड करता माझी. मी डायरेक्ट विनयभंगाची केस टाकून दिली. अरे. आणि ती टाकल्यानंतर तुम्ही तिघ जण कायमचे मध्ये जाल, बाहेर निघत नसतात. मॅडम, कारण तुम्ही मला चिडायला लावू नका. तुम्ही तिघांनी खूप त्रास दिलेला आहे मला गावामध्ये. सर्व आरोपींना समोरासमोर येऊ द्या. समोरासमोर येऊ द्या. खात्री करू द्या आम्हाला. असं काय तुम्ही कोणती केस लावायची तुम्ही कोण ठरवणार? पोलीस दादा शांत बसा. तुम्ही फोन लावा त्यांना. फोन लावा लगेच. मी लावू का? लगेच लावा. मी एक काम करतो, फोन लावून मी तुमच्याकडे देतो. हा ठीक आहे. काय हा, हरकत मग नाही. तुम्ही त्याचा नंबर तुमच्या- सांगा मला. हा हा नंबर सांगतो एकदम. सांगा व्हेरी नंबर. गुड व्हेरी गुड. घ्या बाबूरावचा घ्या. घ्या. 92 92 71 बर 90 बर 00. हं. आणि बाबूराव आणि आमल्या संगत असतो बरं का. हॅलो. हॅलो. हा बाबूराव आहे का? हा बाबराव. पोलीस स्टेशनला या. का बरं? का बरं? उलटे पालटे प्रश्न नाही विचारायचे. जे सांगितलं ते करायचं. आमचं तर काय व्हायला नाही. आम्हाला काय काम आहे पोलीस स्टेशनला यायचं. पोलीस स्टेशनला या. आणि तो जो अमोल आहे ना तुमचा जोडीदार कोण, हा हा त्यांना पण घेऊन या. आमल्या चौकीले. पोलीस स्टेशनवरून फोन आहे. का बरं? दोघायला बोलवले. बरोबर आहे का दोघं? आपण काय केलंय? मला काय माहिती. फोन आला मला. दे बरं फोन. ते म्हणते दोघायला घेऊन या. तू फोन. हॅलो. दर बोल. हॅलो. दर बोल. हॅलो. हॅलो. हा काय झालं? पोलीस चौकीला या. काय झालं तुम्हाला सांगतो मी. हं? पोलीस चौकीला फोनवर नाही बोलणार. पोलीस चौकीला दादा. पटकन. माझं नाव सांगा वाटल्यास. दर सरपंच पण आहे. आलो आलो सर. येऊ बोलले का? हा येते. येतात ना. दिवसापासून होत. किंवा मला येऊन 2 महिने झाले जवळजवळ. ते मी आली नाही. मी त्यांना घराचा पत्ता घरासाठी विचारलं होतं बाबूरावला. तर ते 2 दिवसानंतर त्यांना कळायला की मी त्या अंगणवाडी मध्ये जाते आपल्या तिथलच्या. तर ते तेव्हापासून ते हापशाजवळ येऊन बसतील, विहिरीजवळ येऊन बसतील, नाही तर अंगणवाडीच्या बॅक साईडला येऊन बसतील. एवढी काय काय बडबड करतात विचारूच नका. आणि काय नुसतं- करायला? आले. काय तुम्ही काय करू राहिले? मामाचा पाठ कळवायचं. शांतता शांतता. पकड. हा कोण? हा कोण? हा बाबूराव बाबूराव. आणि अमोल. अमोल तू इथे. बाबूराव. तोच नंबर दिला सर. बाबूराव. ए बाबूराव. तू बाहेर येतो. बाबूराव इथे आहे तू. इथे तुला कॉल दांडाच घालतो मी. इथे इथे सहा पुढे नाही बोलायचं. इथे इथे उभं राहा. द्वात्रात घालूनच मारितो तुला मी. थांब. ए, अमोल. अमोल हाच का? हा, तो बाबूराव. बस बस इथं बस. कॅरेटवर. हा बस. बाबूराव तुझ्या किती केसेस आल्या आजपर्यंत? 62 केस आलेले आहे. हा 62. हा आता काय? 3 महिने आतमध्ये होता. हा हा होत तो आता बाहेर आलाय. बरोबर. हा. आता ह्या लेडीजची कंप्लेंट आली आपल्याला. कोणत्या? ह्या लेडीजची. तुम्ही या? छेडछाड करता, तिच्या मागे फिरता, तिला चिडवता, हसत्या. तुम्ही त्रास का देता? तुम्हाला घरी आई बहिणी नाही का? का मॅडम कधी त्रास दिला तुम्ही? खरंच सांगा बा. कधी नाही दिला ते सांगा बाबूराव तुम्ही. काय बोल राहिले मॅडम तुम्ही? हा तुमची उलट आम्ही दक्षता घेतो चांगली गावामध्ये. कशाची मागा मागा फिरून का? अहो लहान पोरं नेऊन घालायला आलतो. माले 2 नातू आहे. काय हा? खोटं बोलता बाबूराव? अंगणवाडी सोडायला जातो तो मी. 2 पोरं माले नातू.
ती बाई खोटं बोलते का? खिचडी खायला. खोटं बोलते का ती बाई? साहेब त्यांच्या घरी कोणीच नाहीये. मी त्यांना घरासाठी विचारत होतो आहे का एखादी रूम भाड्याने म्हणून ते मला त्यांच्या घरी घेऊन गेले होते. तुमच्या घरी न्यायची काय गरज होती? नाही काय झालं त्याने विचारलं मला बरोबर आहे. थांब जे विचारलं ते. बरोबर ना बाबूराव, ते सरपंचाच्या घरी नाही तू तुझ्या ए घरी बाबा ए, तू शांत बस. तुला काय गरज होती त्यांना तुझ्या घरी न्यायची? नाही आता कसं त्या सेविका होत्या ना भाड्याने अंगणवाडीच्या द्यायचं ऐका. का? तुला घर भाड्याने द्यायचं हा होतं का? मा डबल मजली ना, मी खाली राहणार होतो त्याला वर ठेवणार होतो. एक मिनिट डबल मजली का? नाही पत्र्याचं घर आहे त्यांचं. आणि पाठीमाग पाठीमागे डबल मजली राहतं का? बघा बरं साहेब अहो तुम्ही तुम्हाला पाठीमागचा रूप दाखवला मॅडम. होता ना मी. मॅडम याच्या आता 62वी केस आहे, त्याचा विषय सोडून द्या. साहेब हे बघा शांत मी बस. चुकीचं काहीच वागलो नाही. शांत ऐका ना, ऐका बस ना. बाबा. ऐकून तर घ्यायचं का नाही मावल्या? तिथे किती वेगवेगळ्या लाजीरवाणी cases माझं आहेत. पूर्ण तो उद्याचं काय बा, ऐकून घ्या ना. आता पहिले बाय चोऱ्या लाबाडी करायचा. हं? तुम्ही ना असं जा आरोपावर ना आरोप ते जे बघ. करत्या काय आरोपीला आहे ना तुम्ही रेटून नेत्या. काय जो रेटून? कंप्लेंट द्यायला आला का काय त्याचीच रेटून? बाजू घेऊन बोलते. हा काय रेटून देतात? मग? हं? हं? किती केसेस आहे तुझ्या? हं, पोलीस लाजीरवाणी स्टेशन cases. झालं म्हणजे काय करायचं काय दबाव आणत्या काय आमच्यावर? शांत बस. दबाव बिबाव आणायचा काही विषय नाही. अमोल याचं काय? ते आपण पण या होतो. तिघांमध्येच बसलेले होते. तिघांमध्ये जाऊ. हो आम्ही संगच राहतो. आणि ते बघा बस. सोबतच राहतात. तू असं का वागतो? नाही मला पहिल्यापासून गावठी राहायची सवय. की तू कसं आहे राय मग हे बाईला त्रास का देतो? कोणत्या हे बाईला ठेवायला मी ओळखत नाही सर. मग तुम्ही आता कस काय खुनवत होते ही कस काय इथं म्हणून तेव्हा? कधी? आता तिथं उभे होते तेव्हा? नाही मी पहिल्यांदा पाहिलं. ते खोटं बोलताय सर. साफ खोटं बोलताय. माझ्याकडे प्रूफ आहे. तुम्ही आमच्या अंगणवाडीची सीसीटीव्ही चेक करू शकता की मागे बसून खिडकीतून कसे आरडाओरड करतात म्हणून. हे बघा ती महिला कर्मचारी आहे, ती देशासाठी काम करते. कोरोनाच्या काळात त्यांनी भरपूर काही काम केलेले आहे, चांगलं काम केलेले आहे. त्यावेळेस लशीसाठी त्या दारोदार फिरलेले आहे. मी बी फिरायचो. तर त्या मॅडमला त्यांचं काम करू द्या. अशा चुकीचं वागू नका. बाबूरावला विचारा आपण किती फिरलो का हो? किती फिरलो, किती लसी जणांना घ्या. पावडे दिले. थांब शांत बस. साहेब मी काय म्हणतो, सरपंच मला जरा शिन्नरला जायचं होतं. येऊ का मग मी? याच्यामुळे गमत होईल बरं का साहेब? हेच दादा, नाही. याच्यामुळेच गमत होईल. आम्हाला काय करायचं माहिती थांबा का एक मिनिट. सरपंच? तेच गपची बसते तू. सरपंच हे बघा तुम्हाला सांगतो, याच्या तर काही केसेस वगैरे काय आपल्याकडे आजपर्यंत काही रेकॉर्ड मध्ये नाही. नाही मला माझी ओळखीचीच नाही, ओळखच नाही. तुमच्या तीन केसेस आहे. पहिल्या तुम्ही सरपंच आहे, तुम्ही सरपंच सारखे राहा, नक्की चुकीचं वागू नका. नक्की नक्की. मॅडम यांची एनसी घ्यायची, कोर्टात जाईल बा प्रकरण. हो हो घ्यायचीच सर. कोर्टात प्रकरण जाईल बघा. काय करायचं? मॅडम असं नाही करू. का तुम्हाला गावात सर्व्हिस करायची बरं का? एक जण ठेवा. सर मी काय म्हणतो, म्हणजे नाही नाही नाही, तसं नाही तसं नाही ऐ, तसं नाही. शांत बस. शांत आमच्या बस. आडो दुसरे तुमचे कोणी शांत बस. मस्करी करील. एक नाही, जण थांब, ठेवा. थांब. ए, गपची बस एक मिनिट. तरी आमचंच नाव घ्याल तुम्ही. ऐका एक मिनिट. सरपंच तुम्हाला जर हे विषय क्लोज जर करायचा असेल तर 2-5 मिनिटं तुम्ही बाजूला जाऊन बोलू शकता. नाही बाजूला जाऊन नाही बोलायचं. हं? नाही जे आहे ते समोरच. मला बाजून जाऊन बोलायची सवयच नाही. कारण मला त्रास झाला, मी स्वतः इथे सगळ्यांसमोर सांगायला आली. मला परत जर असा काही त्रास झाला मग सर तुम्ही एक सांगा. आज मी यांना जाऊ दिलं, उद्या यांनी काहीतरी चुकीच केलं, मी एकटीच असते बरोबर. घरी. माझी फॅमिली सगळी शहरामध्ये असते. चालेल मॅम, तुमची कंप्लेंट घेऊन टाक. काय हरकत हा. नाही. नाही, मॅडम बरोबर आहे तसं बाबा. होणार नाही. तुझं नाव- सरपंच या नात्याने तुझं नाव सांगतो, तुम्हाला जर कोणी त्रास नाही दिला ना, सरपंच साहेब तुम्ही स्वतः सरपंच असताना तुम्ही त्रास दिला मला. अरे, अरे, या गावाच्या सरपंचापासून जर एवढा मोठा धोका आहे तर मी तर कशी नोकरी करू शकते? आज मला पोलिसांशिवाय दुसरा कोणाचा पर्याय होता का? हे जर नसतं तर मला नोकरी सोडून जावं लागलं असतं घरी. या तुम्हाला काय जे सरपंच नोंदवायचंय ना ते नोंदवा. सरपंच नोंदवणार आहे. सरपंच येतो तो कशाला? आज गाडा केला खाली बस. खाली बस. नोंदवा, खाली बसा. नोंदवा. खाली बसा. खाली बसा. काय तुम्हाला कायदेशीर तक्रार नोंदवायची नाव असेल सांगा. ना, हा नाव सांगा. आम्हाला येणं सांगितलं ना आपल्याला. कायदा नाही याचं शिकवायला. सांगितलं. हा? आर्या, ऐका शा- सर. मला नाही, मी माय नाही अरे. ओळखीची ती. यांनी शांत बस. सांगितलं मला. माय नाही ओळखी. शांत बस. भास्कर घोटाळे, भास्कर घोटाळे सरपंच सावरगाव. वय किती आहे तुझं? 56. 56. हा सावरगाव. बरं. हा येऊ मग मी. थांब, सही करून हा. थांब. सगळ्यांचे नाव झाल्याशिवाय नाही हा. जायचं. वयात सुद्धा घोटाळा आहे त्यात. काय नाही नाही येणे ना येणेच सांगितलं होतं आम्हाला. साहेब मला टाइम तुझं नाही नाव आहे, मला- विचारलं, नाव सांग. माझी सही आहे. बाबूराव बाबूराव आडनाव तोंडजोडे. तोंडजोडे. वय किती आहे? वय 25. हा टाकू का तुला आता? शाळेत दाखल आज शाळेत आहे भावाला तुला मी. आठ शाळेत टाकू जातो का? अजून. तुला 8 टाकू? काय मध्ये टाकू का तुला? बरं 35 करा चालेल 35 करा. साहेब स्वतःला जवान समजतो तो, स्वतःला जवान समजतो. आधार कार्ड हा? तुम्हाला विचारलं का? हा आधार कार्ड कर. आधार कार्ड कर.
आधार कार्ड त्यांचं ना इमानतळावर तुला विचारलं नाही का? नाही काढ तुला विचारलं आहे का? याच्यात विचारलं तर अरे ते गोळा आहे बाबूराव. नाही नाही, राहते मावलं रे पिशीत पिशी घालून तो त्याने मी हा का? नाही हो बीपीच्या गोळ्या आहे. बीपीच्या गोळ्या आहेत त्या. बीपीच्या गोळ्या चालेल म्हणे 25 वय. वय किती आहे तुझं? नाही बीपी कोणाचा वाढू शकतो वय सांग खरं खरं. जर 35 करा अहो वय कोणी लपले का हो 10-5 आता वाढून मला काय घ्या लग्न करायचे काय सर. 10-5 वय वाढून घ्या. हा वाढू द्या तुझं तुझ्या नाव? हातानं. अमोल 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 45 करा 45 काय वय वय किती वय तुला विचारलं का? 45 करायचं का? हा वय किती आहे तुझं ते सांग. माझं तसं 25 आहे सांगायला, पण मला 45 म्हणतात. सही करायचं. ठीक. साहेब तुम्हाला एक सांग खरं याच्यामुळेच होईल बरं काही गमत साहेब. सरपंचमुळे येऊ मग. तुम्ही सोडता काय त्याला नाही सरपंच बाबा, दादा सर, सर. दादा तुम्ही याला येऊ का? टायरात घाला थांब, थांब, सरपंचाला. थांब. चालला पुढे त्याला बरं नंतर भेटू आपण. नाही, सर. थांब. या सरपंचाची आखी जिरून टाकत तुम्ही. हा सही करतो. याला लय नालायक काय- आहे तो. अहो कोणती बाई नवीन आली का बस आम्हाला पुढे करतो बाबे आमला जा तुम्ही तुम्हाला सगळ्यांना चौकशी हा? करून ना आता- खरे आम्हाला बरोबर हा, नाही करू बरं. हा? काय झालं का मग तुम्ही आहे ना तुमच्या पाय यायचा ना लागती सर झाल्या तिघांच्या सेवा येऊ कमी प्लीज. मला गटीच्या अधिकाऱ्याचा फोन आलेला आहे. चौकशी होईल हो सगळ्या प्रकारची. ठीक आहे ठीक. मॅडम चौकशी होईल. हो सीसीटीव्ही फुटेज आहे सर सर्व सर्व चेक केलं जाईल. चौकशी होईल त्यानंतर मॅडम बघा प्लीज तुम्हाला कोणी त्रास दिला इथून पुढे ना तुमची तक्रार बरं का घेतलेली मी काय म्हणतो याची दखल घेतली. मॅडम. काही काळजी करू नका. साहेब, मी- काही प्रॉब्लेम आला तर नंबर घेऊन जा आमचा. फोन करा त्या मिनिटाला तिथं हजर राहिला. मॅडम माझं नाव वगळण्याचा प्रयत्न करा हं? येतो मी. साहेब हो साहेब एक सही मारून साहेब. सही करून द्या इथं. हो साहेब मला एक बोलायचे. मी लाकूड आणून देऊ का? कोलदांडा घालायला येऊ, साहेब. सरपंचाला. मी काय म्हणतो तेव्हा तुम्हाला काय अडचण आहे तर मला सांगा काय करू नका हा? दादा येऊ का बरं का मॅडम येऊ का मग धन्यवाद सर. बरं का मॅडम दादा ऐका आता काय त्या मॅडम नोंद द्या आमच्या नावची बरोबर हा चौकशीला जाईल. हो चौकशी झाली का हो चौकशी पण आता जाईल. काही करा त्यानंतर करा कोर्टात आता करा तुमचं काय आहे चहा पाणी ऐका नाही खरं अमोल ए मिठून देऊ. माझ्या घरी साखर संपेल. तुला ए रताळ्या अरे थोडं चहा साखर मिठत असतं का चहा बोला पाणी ना, चहा पाणी. थोडंफार देऊन टाकू दादाला आणि पैसे? तिकडंच घेऊ हा, हे नाही, करून. नाही, नाही होणार. काय करा माहिती दादा त्या सरपंच नावची डायरेक्ट मी टाका नोंद चौकशी नाही आम्हाला होणार टाका काढू बाबूराव. अरे तू इतकं कसं नालायक माणूस आहे. काय किती केसेस हे बरोबर ओळखलं तुम्ही. किती केसेस आहेत तुझ्या नावाच्या? किती हे बघ तू आता आजपर्यंत चोऱ्या माऱ्या करत आला हा बरोबर. तुम्हाला माऱ्या देतो करत- दावरा हप्ते देतो नका उद्योग करू जरा नका बोलायला लावू जास्त तुला हा. सोडून तुला तुला हा. तुला हे यार ते तुला- हे नाही तुला सोडलं. हे वेगळी. हा, असू द्या ना मग जी यातलं ना तू दुसऱ्याला देतात. बाबूराव गप, हा, हे बघ तुला सांगतो मी हा, चोऱ्याची याचे त्याचे जर काही चोरी बिरी केली ना हम्म. एक वेळा त्याला जास्त हलक्यात घेतलं जातं. हा, त्याला काय 2-3 महिने पण सजा हे बघ, राहतील, हा. ऐक. तुला घरी आहे का आई बहीण आहे का तुला घरी? मग सगळे मग आई आहे बिगर का आई बापाचे राहते काय बहीण पण आहे का? हा मग हा. मग मला एक सांग हम्म. तू आपल्याला पण आई बहीण आहे मला पण आहे तुला पण आहे मग प्रत्येकाला, बरोबर आहे? हो. हा. मग असं कुठल्याही लेडीजच्या आपल्या जर आई बहिणीचे जर असं कोणी वागलं हम्म. तर तू काय आपल्याला करशील? सण नाही होणार हा, बरोबर काय करशील? नाही का मग तू काय ठाक्या करशील? टाकेल तुमच्या बहिणीचं लग्न झालं असेल ना? शांत ए. बस तू शांत बस बोल दे मला. तू काय करशील? मारील त्याला लगेच मारील, हो, बरोबर? हो. आणि तू जर एखाद्याशी जर असं वागला हम्म. हा, तर तुला काय करायला पाहिजे? मारायला पाहिजे बरोबर. हा, नाही बरोबर आहे. तू चुकलाय कोण मी नाही चुकेल चुकेलच नाही मग मी चुकलो का? नाही नाही, नाही नाही नाही, आम्ही चुकलो का तो मग? सरपंच चुकेल त्यानं आम्हाला सांगितलं अहो, खरं आमल्या नाही, खरं सांग नाही, नाही, आमल्या खरं, खरं सांग हे- ठाकड्याला अरे, तवाले, खरंय ना हा. बाबा. तो बरं का सरपंच सरपंच, ऐका हो. तू गपरेत हे बघ तुला बाबूराव सांगते. ऐक अमोल ऐक तुम्हाला समजून सांगतो मी कसं आहे माहितीये का हं. ती अंगणवाडी सेविका होती ना ती हा बघ ऐका हं. तर ह्या अंगणवाडी सेविकांनी कोरोनामध्ये आपल्याला किती बेकार अवस्था होती आपली. हं? मग प्रत्येकाची नोंद घ्यायला या दारोदारी फिरल्या मला येणलं. किती मेहनत घेतली. त्यानंतर कुठल्याही सरकारी काम असू द्या त्यांना पहिले हो हे करतात. हो. आता सध्या लाडकी बहीण योजना चालू आहे तुमच्या घरी येऊन गेल्या का नाही? हा गेले ना फॉर्म भरले ना? फॉर्म भरले ना? हा मा बायकोच भरला माझ्या घरी नाही आले. नाही बायकोच नाही तर येईल कस काय? मग कस काय येतो का मग हा तर आहे ना हा. हे सेवक आहे आपले हे हा. आपल्यासाठी काम करताय आणि असं चुकीचं वागू नये. तुम्हाला विनंती आहे बाबूराव पण याची चौकशी झाल्याशिवाय राहणार नाही.
दादा तुम्हाला एक सांगतो बा, आमची त्याची काय काय चौकशी चूक- झाल्याशिवाय राहणार नाही तो बाबराव काही चूक नाही, तो सरपंचच दलिंदर आहे हा आमचा. बस ते काय चौकशी त्या सरपंचाने काय केलं माहिती का? चौकशीत सगळं पकडा, तुम्ही सरपंचाला पकडा, चौकशीमध्ये गादीवर झोपवा. सर्व ऐका चौकशीत सरपंच सर्व काय- निष्पन्न होईल. दादा तुम्हाला एक सांगू काय करा तुम्ही आमचं ऐकून घ्या हो. बाबराव तुझं नाही ऐकू शकत मी. काय? चौकशीत ऐकून तर घ्या, सर्व साहेब. चौकशीत सर्व निष्पन्न होईल. त्याची दादाला अवघड आहे हे, चला आता तुम्ही या. हा. तुम्ही आहात. पण त्यांचं एक मनातलं ऐकून तर घ्या. अहो दादा त्या सरपंचाने काय केलं तुम्हाला सांगू का ऐका ते मॅडम आहे ना त्यांच्या गेलत्या गेल्यानंतर आहे ना ते काही त्यांना काही रूम बिम दिलं नाही बरं का. मग आता रूम नाही दिला मग त्या बिचारा मा काय आलं मग आता मा काय चुकलं मी घरी नेलं त्यांना बरोबर आणि बरं, चहा त्यानंतर- सुद्धा पिली ती बाई, हा चहा पाणी घातलं का घरची चहा हा. सुद्धा पिली. मी स्वतः बनवायला चहा माझ्या हा. बायको नसताना आणि बोला. हे सुद्धा म्हणे का साखर कमी म्हणे हा. चहामध्ये. आणि ते झालं मग ते सरपंच मला आम्हाला बोलून घेतलं बघायला दादा थोडं घ्या सांभाळून चला थोडंफार घ्या ना या देतो ना तू चल उठ 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 लाज देतो काय आम्हाला उठ. अरे हे दुसरे आहे बाबराव, ते पहिले लाच खात होते. हे नवीन आले का हा, हे दुसरी चला निघा चला. हे नाही, हे आपल्याला रिकामं मारतील. यांचं नाव काय आहे? आता जे गोड गोड चौकशीत बोलून घे मिटून जाऊ. चौकशीत जे निष्पन्न होईल त्याच्यावरती ऍक्शन राहील. तुम्ही आता उठा. बरं, संध्याकाळी पार्टीला यायचं का दादा तुम्ही चल चल हा? काय रे, घेतो पार्टीला यांना? ते आता विचार चल. तिकडे निवंत बसला असतो आहे की नाही गप्पा मारी नको मारतील, ते दांड आहे त्यांच्या बाजूला. बेकार लोक आहे सगळे. त्या बायकोचं बोला. हॅलो हा केस वगैरे काय चालूच राहतं नाही का. हा ड्युटी संपल आज थोड्या वेळाने येतो घरी मग. ठीक. तर आता ड्युटी 10 मिनिटात संपल जावं लागेल घरी परत. चला आता तोपर्यंत बाहेर एक फेरफटका मारून यावं लागेल.